आपल्या मूलभूत गरजांमधली महत्त्वाची एक गरज म्हणजे अन्न. आपल्या आहारातून आपली ही गरज पूर्ण होत असते. प्रदेशानुसार, प्रांतानुसार आहारात बदल होत असतात. गावाकडची खासियत काय असा प्रश्न विचारला तर झणझणीत झुणका आणि त्याबरोबर गरमागरम भाकर असं पटकन डोळ्यांसमोर येतं. ही भाकर किंवा भाकरी वेगवेगळ्या धान्यांपासून केली जाते आणि त्यानुसार त्याची चव आणि गुणवत्ता देखील बदलते. म्हणजे तांदळाची भाकरी, ज्वारीची, बाजरीची, मक्याची आणि नाचणीची भाकरी. नाचणी हे नाव घेतलं तर थोडंसं तांबूस काळसर रंग असलेलं धान्य समोर येतं. या नाचणीचं आहारातलं महत्त्व आणि त्यावर प्रक्रिया करून त्यापासून केले जाणारे पदार्थ याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. नाचणी हे कोकणातलं महत्त्वाचं पीक. कमी कसदार जमिनीत घेतलं जाणारं, पण पौष्टिकतेत मात्र जराही कमी नसणारं. याविषयी डॉक्टर अभिमान सावंत यांनी सविस्तर माहिती दिली. डॉक्टर सावंत हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझे नाव डॉक्टर अभिमान सावंत. मी प्राध्यापक विभाग प्रमुख कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय दापोली, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी कार्यरत आहे. आज आपण या ठिकाणी नाचणी प्रक्रिया व त्याचे आहारातील महत्त्व याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया. सर्वप्रथम नाचणी हे पीक कोकणातील सर्वात महत्त्वाचे पीक आहे. तसेच कोकण सोडून नाशिकच्या काही सुरगाणा पट्ट्यामध्ये देखील नाचणीचे पीक घेतले जाते. वस्तुतः नाचणीचे पीक हे डोंगर उतारावर वरखड जमीन जे कमी कसदार आहे अशा जमिनीमध्ये घेतले जाते. त्यामुळे त्याची उत्पादक क्षमता साधारणपणे देशाची उत्पादकता 12.5 क्विंटलपर्यंत आहे आणि महाराष्ट्रातील कोकणातील उत्पादकता साधारणपणे 8 ते 9 क्विंटल प्रति हेक्टर आहे. नाचणी पीक हे सुरुवातीपासून आपण कोकणातील सर्व शेतकरी बांधव खात आहे, परंतु यापासून फक्त नाचणीची भाकरी किंवा जे पारंपरिक पद्धतीने तयार केलेले पदार्थ आहेत, आंबील किंवा पापड्या किंवा पापड हेच फक्त खाल्ले जाते. या ठिकाणी आपण नाचणीच्या आहारातील महत्त्व काय आहे आणि त्यापासून आपण कोणत्या प्रकारचे प्रक्रिया पदार्थ तयार करतो याविषयी आपण आज सविस्तर माहिती घेऊया. आपण जो आहार घेतो, जे अन्न खातो, त्याने आपलं पोट भरणं हा उद्देश तर असतोच, परंतु त्यामधून पौष्टिकता किती मिळते हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहेच. नाचणीच्या बाबतीत बोलायचं झालं तर कॅल्शियम, लोह, प्रथिनं आणि तंतुमय पदार्थ या सगळ्यांनी संपन्न अशी ही नाचणी. इतर कोणत्याही धान्यापेक्षा आणि औषधं गोळ्या घेण्यापेक्षा नाचणी खा आणि स्वस्त रहा, मस्त रहा. नाचणीमध्ये प्रामुख्याने कॅल्शियम, आयर्न, प्रथिने तसेच पिष्टमय तंतुमय पदार्थ हे प्रामुख्याने आहेत. प्रामुख्याने 344 मिलीग्रॅम प्रति 100 ग्रॅम नाचणीमध्ये हे कॅल्शियमचे प्रमाण आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे कॅल्शियमची गोळी खाण्यापेक्षा हे नाचणी खाल्लेली सर्वात उत्तम आहे. तसेच नाचणीमध्ये साधारणपणे 6.4 मिलीग्रॅमपर्यंत लोहाचे प्रमाण आहे आणि हे लोह आपल्या शरीरास अत्यंत उपयुक्त आहे. आणि त्याबरोबरच प्रथिनांचे देखील प्रमाण मका, राई, भात, तांदूळ याप्रमाणेच त्याच्या देखील नाचणीमध्ये देखील प्रमाण 7 ते 9% प्रमाण आहे. इतर इतर धान्यांचा विचार करता नाचणीमध्ये 5 ते 6 पटीने सर्वात जास्त कॅल्शियमचे प्रमाण आहे. म्हणून हे नाचणी सर्वात उत्कृष्ट आणि योग्य आहे आहारात आहे. नाचणी हे सर्व प्रकारच्या वयोगटातील लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. नवजात बालकापासून 70 ते 80 वर्षे वयापर्यंतच्या माणसांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. नवजात बालकास आपण नाचणी सत्वच्या रूपाने जे शिशुपालन करतो त्यामध्ये नाचणी सत्व वापरून नवजात बालकांना दिले जाते. त्याचप्रमाणे वयस्कर व्यक्तींचे खाल्ल्यानंतर त्याच्यापासून त्यांना मधुमेहाचे देखील प्रमाण कमी होते आणि हे नाचणी कोणत्याही प्रकारच्या वयोगटातील माणसांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
अलीकडच्या काळात डाएटिंग करणं, वजन कमी करणं या गोष्टी करण्यासाठी लोक दक्ष असतात. नाचणी हे धान्य पचायला जड, त्यामुळे पोट लवकर भरल्यासारखं वाटतं. नाचणी हे पचनास इतर धान्यांपेक्षा जड आहे, परंतु ते हळूहळू पचली जाते. त्यामुळे आपण जे अन्न खातो ते पचन होण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण त्यामुळे माणसास असं वाटते की आपले पोट पूर्ण भरलेले आहे. त्यानुसार मनुष्य आपल्या गरजेपेक्षा जास्त अन्न सेवन करत नाही. त्यामुळे माणसांमध्ये जे वजन वाढणे, फॅट वाढणे हे जे प्रकार होतात ते यामुळे होत नाहीत. वजन कमी करण्यासाठी नाचणी हा पर्याय तर आहेच, पण त्यातल्या गुणविशेषामुळे रक्तातील शर्करा वाढत नाही आणि त्यामुळे ती मधुमेही व्यक्तींसाठी एक वरदानच ठरली आहे. मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी हे नाचणी हे सर्वात उत्कृष्ट असे धान्य आहे. नाचणीमध्ये इतर धान्यांप्रमाणे ज्याप्रमाणे भात, ज्वारी याच्यामध्ये रक्तशर्करा वाढवण्याचे प्रमाण जास्त आहे, परंतु नाचणीमध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे सेवन केल्यानंतर रक्तातील शर्करा शुगर वाढण्याचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींना मधुमेह आहे अशा लोकांसाठी हे नाचणी हे वरदान ठरत आहे. म्हणूनच लोकांचा नाचणी खाण्याकडे आजकाल कल वाढत आहे. नाचणीपासून पारंपरिक पदार्थ तर केले जातातच, पण तिच्या रंगामुळे ती थोडीशी अनाकर्षित करते. लहान मुलांनाही ती खावीशी वाटेलच असं नाही. त्यामुळे विद्यापीठाने पांढरी नाचणी हा प्रकार विकसित केला आहे. नाचणीपासून पारंपरिक पद्धतीने आजपर्यंत फक्त भाकरी केली जायची. भाकरी, पापड असतील किंवा नाचणीचे पेय, आंबील असेल, हेच फक्त पारंपरिक पद्धतीने तयार केलेले पदार्थ वापरले जातात. परंतु आजकाल यामध्ये नाचणीचा जो रंग आहे तो भाकरीचा रंग काळपट आहे. त्या काळपट रंगामुळे लहान मुलं किंवा जे व्यक्ती आहेत त्यांना ती नाचणी भाकरी आवडत नाही. म्हणून डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एक पांढऱ्या रंगाची देखील नाचणी विकसित केली आहे. त्यामुळे त्या नाचणीचा रंग हा पांढरा आहे आणि जेणेकरून त्यापासून केलेली भाकरीचा रंग देखील पांढरा आहे. म्हणून लोकांना ते आवडत आहे. नाचणीला वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जातं. कोणी त्याला नागली म्हणतं, तर कोणी रागी. इंग्रजीत याला मिलेट असंही म्हटलं जातं. नावामध्ये विविधता असलेल्या नाचणीपासून विविध प्रकारचे पदार्थही केले जातात. नाचणीपासून पारंपरिक पदार्थांपेक्षा आपण वेगवेगळ्या प्रकारचे बेकरी पदार्थ तयार करू शकतो. सर्वप्रथम नाचणीपासून टोस्ट, नाचणीपासून खारी आणि नाचणीचे कपकेक जे कुकीज म्हणले जाते, नाचणीचे कपकेक, तसेच नाचणीपासून बिस्किट्स हे तयार केले जातात. यामध्ये नाचणीचे प्रमाण जास्तीत जास्त वाढवून मैद्याचे प्रमाण कमी केले जाते, जेणेकरून नाचणीच्या जे औषधी गुणधर्म आहेत जे त्या गुणधर्मांचा मनुष्याच्या आहारामध्ये जास्तीत जास्त वापर होऊन त्यातील जे नत्रयुक्त पदार्थ आहेत त्याचा वापर जास्त केला आहे. शेवया हा तसा पारंपरिक प्रकार, त्या तयार करण्याच्या पद्धती देखील उत्सुकता वाढवणाऱ्या. म्हणजे असं की गावाला हाताने शेवया तयार केल्या जातात. त्या बघण्यासारख्या असतात. करायला कठीण पण तोंडाला पाणी सुटायला लावणारा हा पदार्थ. यापासून तिखट आणि गोड दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण तयार करू शकतो. पण पौष्टिकतेच्या दृष्टीने मात्र मैद्याच्या शेवया खाणं हे तितकंसं चांगलं नाही. यावरचा पर्याय म्हणजे गव्हाच्या शेवया किंवा अर्थातच नाचणीपासून तयार केलेल्या शेवया. या कशा तयार केल्या जातात याचं सुंदर स्पष्टीकरण डॉक्टर सावंत यांनी केलं. ज्याप्रमाणे मैद्यापासून किंवा गव्हाच्या पिठापासून शेवया तयार करता येतात, त्याचप्रमाणे नाचणीच्या पिठापासून देखील उत्कृष्ट प्रकारच्या शेवया तयार केल्या जातात, जेणेकरून त्या शेवया आपण दररोजच्या आहारामध्ये वापरू शकतो. आणि या शेवयाचे सेवन केल्यामुळे ज्या लोकांना शेवयाबद्दल आवड आहे, या लोकांना मैद्यापासून बनवलेल्या शेवया बदलून आपण नाचणीपासून तयार केलेल्या शेवया वापरू शकतो. आज आपण मार्केटमध्ये बघितलं असेल, गव्हापासून मैद्यापासून तयार केलेल्या शेवया आहेत. तसेच बाजारामध्ये जे उपलब्ध वेगवेगळे यंत्रसामुग्री आहे, मशीन्स आहेत शेवयाचे, त्याच मशीनच्या सहाय्याने आपण नाचणीपासून शेवया तयार करतो. नाचणीमध्ये फक्त थोडेसे 10 ते 15% तांदळाचे पीठ आणि 10 ते 15% रवा मिक्स केल्यानंतर जे मिश्रण एकजीव होते, ते मिश्रण त्या मशीनमध्ये टाकल्यानंतर त्यात फक्त 250 ml पाणी टाकले जाते आणि त्यानुसार जो पीठ आणि पाणी याचं एकत्र मिश्रण त्या मशीनमध्ये तयार होऊन त्या बाहेर आपणाला एकदम उत्कृष्ट प्रकारच्या शेवया तयार होतात. या शेवयानंतर आपण ड्रायरमध्ये किंवा वाळवू शकतो आणि वाळवल्यानंतर व्यवस्थित पॅकिंग करून बाजारामध्ये विकू शकतो. अशा प्रकारे नाचणीपासून शेवया देखील चांगल्या प्रकारच्या तयार करता येतात.
जवळपास सर्वच वयोगटातील व्यक्तींना आवडणारा एक चटपटीत कुरकुरीत पदार्थ म्हणजे कुरकुरे. नाचणीसह भात आणि मका यांच्या योग्य प्रमाणानुसार विद्यापीठाने कुरकुरे तयार केले आहेत. घरगुती उद्योग निर्मिती, रोजगार निर्मिती करणारा हा व्यवसाय. त्याचा व्यवस्थित अभ्यास करून या कुरकुरे निर्मितीचा सविस्तर प्रकल्प विद्यापीठाने तयार केला आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणामध्ये उपलब्ध असलेले नाचणी, आणि तांदूळ यांचे वेगवेगळे प्रमाण घेऊन त्याच्यामध्ये मक्याचे पीठ टाकून एक उत्कृष्ट प्रकारचे कुरकुरे तयार केले आहेत, जे कुरकुरे लहान मुलांपासून सर्व वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना आवडत आहेत. हे कुरकुरे तयार करण्यासाठी एक कमीत कमी साधारण 20 लाख रुपयाचं भांडवल आवश्यक आहे. आणि यापासून 1 किलोपासून जर नाचणीचे कुरकुरे तयार केले तर आपणास नक्कीच 70 ते 80 रुपये प्रति किलो फायदा होत आहे. याचा सविस्तर प्रकल्प या विद्यापीठामार्फत चालवला जात आहे. खायला चटपटीत असणारे हे कुरकुरे प्रत्यक्षात करण्यासाठी कोणत्या प्रक्रिया कराव्या लागतात याची सविस्तर माहिती डॉक्टर अभिमान सावंत यांनी दिली. या ठिकाणी आपण नाचणीपासून कुरकुरे कसे बनवतात हे थोडक्यामध्ये पाहूया. सर्वप्रथम नाचणी, मका आणि तांदूळ हे जे वेगवेगळे धान्य आहेत, हे धान्य आपण घरघंटी किंवा पल्व्हरायझर या मशीनच्या सहाय्याने पूर्ण त्याचे पीठ करून घेतो. पीठ केल्यानंतर याचे जे योग्य प्रमाण आहे 70-30-30 किंवा 70-20-20 हे जे आपल्याला कोणत्या प्रकारचे कुरकुरे तयार करायचे आहेत त्यानुसार नाचणी पीठ, मक्याचे पीठ आणि तांदळाचे पीठ एकत्र केले जाते. ते पीठ रिबन ब्लेंडर ह्या मशीनमध्ये टाकले जाते. त्याच्यामध्ये आपण मशीनमधून काढलेले पीठ खूप गरम असते आणि त्याच्यामध्ये आर्द्रता 5% कमी असते. म्हणून आर्द्रता साधारण 10 ते 12% येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये पाणी मिक्स करतो आणि ते पाणी जे मिक्स करण्याचं एकत्र एकजीव पाणी झाले पाहिजे त्यासाठी रबर ब्लेंडर ह्या मशीनचा वापर केला जातो. त्यामध्ये हे तिन्ही प्रकारचे पीठ आणि पाणी योग्य प्रमाणात टाकून हे त्याचे एकजीव असे मिक्सर तयार होते. हे मिक्सर त्यानंतर आपण पुढील मशीन आहे जे ट्विन स्क्रू एक्सट्रुडर, ज्यामध्ये ॲक्च्युली कुरकुरे तयार केले जातात, याच्या मशीनमध्ये टाकले जाते. कुरकुरे तयार करण्याच्या मशीनमध्ये कोणत्याही प्रकारचे आपण इथं पाणी किंवा तेल किंवा मीठ मसाला कोणत्याही प्रकारचं इन्ग्रेडियंट टाकत नाही. फक्त जे पीठ आहे हेच पीठ आपण त्या मशीनमध्ये टाकले जाते. त्या फीडर हॉपरमध्ये पीठ टाकल्यानंतर त्या ट्विन स्क्रू एक्सट्रुडरमध्ये ते जाते. त्याच्या ठिकाणी नियंत्रित तापमान आणि नियंत्रित दाब केलेला आहे. मशीनच्या सहाय्याने आपण नियंत्रित करू शकतो आणि त्या ठिकाणी आतील तापमान साधारणपणे 150 ते 200 डिग्री सेल्सिअसपर्यंत असते. आणि ज्यावेळी पीठ त्या डायमधून बाहेर येते, 3 मिलीमीटर व्यासाच्या डायमधून बाहेर येईल, त्यामुळे बाहेरील तापमान हे साधारण 30 ते 35 डिग्री सेल्सिअस असते आणि आतील 150. त्यामुळे बाहेर आल्यानंतर ते एकदम फुगले जाते आणि 3 mm पासून आपल्याला 6 ते 7 mmचे कुरकुऱ्याचं पूर्ण रोल तयार होतो. बाहेरील बाजूस एक कटर बसवलेला आहे. त्या कटरच्या सहाय्याने आपण त्याच ठिकाणी त्याचे आपल्याला पाहिजे त्या आकाराचे लांबीचे तुकडे तयार करू शकतो. त्यानुसार हे जे तुकडे तयार होतात ते नंतर एक ड्रायर आहे, वाळवणी यंत्र आहे. ह्या वाळवणी यंत्रामध्ये ते 60 ते 70 डिग्री सेल्सिअसला फक्त 10 मिनिटांमध्ये वाळवले जातात, जेणेकरून ते तयार व खुसखुशीत होतात. यानंतर खुसखुशीत झाल्यानंतर त्याला बाहेरून आपण मसाला लावतो. एका व्हेसलमध्ये घेऊन तेल आणि थोडासा मसाला जो मुलांना आवडतो, चाट मसाला असेल किंवा टोमॅटो सॉस असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आपण तयार केलेले आहेत आणि ते मसाले आपण त्या कुरकुऱ्यांना लावतो. लावल्यानंतर सर्व प्रकारच्या बाजूने कुरकुऱ्याला तो मसाला लागतो आणि नंतर आपण पुन्हा एकदा त्या ड्रायरमध्ये 60 डिग्री सेल्सिअसला साधारण 10 मिनिटं ते 15 मिनिटे वाळवतो. वाळवल्यानंतर ते एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतात. हे खुसखुशीत झालेले कुरकुरे आपण जे पॉलिथिन पॅक्स आहेत 50 ग्रॅम, 30 ग्रॅम, 80 ग्रॅम असे वेगवेगळ्या साईजचे 30 ग्रॅम कुरकुरे आपण 10 रुपयाचे पॅकेट्स तयार केले आहेत आणि ते भरतो. त्याच ठिकाणी नायट्रोजन पॅकिंग देखील मशीन आहे. 30 ग्रॅम कुरकुरे आणि इतर नायट्रोजन त्यामध्ये भरून ते पॅक केले जातात आणि ते बाजारामध्ये विकले जातात. नाचणीपासून तयार केला जाणारा आणखी एक आवडीचा पदार्थ म्हणजे बिस्किट. गुणवत्तेच्या दृष्टीने अतिशय उत्तम अशी 100% नाचणीपासून तयार केली जाणारी ही बिस्किटं कशी केली जातात याविषयी डॉक्टर अभिमान सावंत यांनी सुंदर माहिती दिली. पदार्थांचं मिश्रण तयार करणं, मळणं, लाटणं, बेक करणं या सगळ्या बिस्किट तयार करण्यासाठीच्या प्रक्रिया त्यांनी खूप सुंदर आणि आकर्षक पद्धतीने उलगडून सांगितल्या. नाचणीपासून बिस्किट कसे तयार केले जातात हे या ठिकाणी आपण पाहूया. सर्वप्रथम नाचणी दळून घेतल्यानंतर आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात नाचणीचे पीठ, पिठी साखर, जे साखर दळलेले असेल ते पण आपण साखर दळून घेतो.
नंतर तुकडा काजू आणि बोर्नव्हिटा, डालडा आणि हे यामध्ये मैदा कोणत्याही प्रकारचा मैदा आपण वापरत नाही. 100% नाचणीपासून बिस्किट बनवले जातात. हे सर्व मिश्रण एकत्र करून मिक्सरमध्ये टाकल्यानंतर एकजीव केले जाते. यामध्ये जो वनस्पती तूप आहे तसेच गावरान तूप आहे किंवा बाजारात उपलब्ध असलेले तूप आहे ते एकत्र केल्यानंतर त्यापासून जो आटा तयार होतो तो पूर्णचे पूर्ण कणिक आपण म्हणतो ते तयार केल्यानंतर त्या मिक्सरमध्ये मिक्सरचा स्पीड आणि टाईम यामध्ये त्याचे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. कारण बिस्किटाची क्वालिटी किंवा बिस्किटाची गुणवत्ता हे ते एकजीव कसे पीठ केलेले आहे यावर खूप अवलंबून आहे. हे एकजीव केलेले मिश्रण आपण नंतर टेबलवरती ठेवून ते पूर्णपणे हाताने लाटतो, लाटण्याच्या सहाय्याने लाटतो किंवा जर मोठ्या प्रमाणात असेल तर मशीनच्या सहाय्याने आपण लाटतो. लाटल्यानंतर साधारणतः 3 ते 5 मिलीमीटर जाडीचा थर तयार करून ते एक प्रकारचा सीट तयार होतो आणि बिस्किटाचे वेगवेगळ्या आकाराचे साचे आहेत. त्या साच्यानुसार आपण बिस्किट ते तयार करून बिस्किट कट करून त्या ट्रेमध्ये टाकतो. व्यवस्थित एका लाईनमध्ये 10 ते 15 बिस्किट तयार करून पूर्णच्या पूर्ण ट्रे भरला जातो. हे भरलेले ट्रे त्यानंतर ओव्हनमध्ये ठेवले जातात. जो बेकरीमध्ये इलेक्ट्रिक आणि गॅस या दोन्हीवरती चालणारं ओव्हन आहे. ह्या ओव्हनमध्ये साधारण 170 ते 180 डिग्री सेल्सिअसला 20 मिनटापर्यंत ते बेक केले जातात आणि बेक केल्यानंतर आपणास ते पूर्णपणे तयार झालेले बिस्किट मिळतात. नाचणीचं आपलं आहारातलं महत्त्व आणि त्यापासून तयार केले जाणारे वेगवेगळे उत्तम पदार्थ याविषयी डॉक्टर अभिमान सावंत यांनी आपल्याला अतिशय सुंदर आणि सविस्तर माहिती दिली. ही सगळी माहिती देत असतानाच त्या पदार्थांच्या प्रक्रियेमागील हेतूही त्यांनी मोठ्या खुबीने सांगितले. या नाचणीपासून पदार्थ करण्याचा व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर विद्यापीठ त्याला नेहमीच सहकार्य आणि मार्गदर्शन करेल. आज या ठिकाणी आपण नाचणी त्याचे आहारातील महत्त्व आणि नाचणीपासून कोणकोणत्या प्रकारचे चांगल्या प्रकारचे पदार्थ तयार करता येतात जसे कुरकुरे, बिस्किट आणि शेवया याविषयी सविस्तर माहिती बघितली. या ठिकाणी मी आपणास विनंती करतो की शेतीला पूरक धंदा म्हणून जर छोट्या प्रमाणात आपण बेकरी व्यवसाय सुरू केला, बेकरी किंवा शेवया किंवा तसेच नाचणीपासून कुरकुरे तयार करण्याचा उद्योग जर सुरू केला याविषयी सविस्तर माहिती आणि प्रशिक्षण या ठिकाणी कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय दापोली या ठिकाणी आपणास मिळेल. ज्या व्यक्तींना या ठिकाणी आवश्यकता असेल त्यांनी कधीही आमच्याशी संपर्क केला तर आपणास या ठिकाणी प्रशिक्षण उपलब्ध होईल. उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी असं म्हणतात. या व्यवसायातून शेतकऱ्यांच्या आणि उद्योजकांच्या घरी लक्ष्मीची पावलं दिसायला लागली तर नवल वाटायला नकोच.